प्रशासनाची नई किरण ठरले महिलांसाठी यशाचे किरण. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती व विविध अडचणींमुळे ग्रामीण भागातील अनेक महिला 10वीच्या शिक्षणापासून वंचित राहिल्या होत्या. त्यांच्या शैक्षणिक स्तरात वाढ व्हावी आणि शिक्षणाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने नई किरण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून वर्ष 2025-26 मध्ये 10वीच्या परीक्षेला बसलेल्या 20 ते 65 वर्ष वयोगटातील एकूण 106 महिलांनी माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा दिली. त्यापैकी 87 महिलांनी यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण केली. इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर कोणतेही ध्येय साध्य करता येते, याचे उत्कृष्ट उदाहरण या महिलांनी समाजासमोर ठेवले आहे. तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, समुपदेशक, प्रेरक, उमेद तसेच विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडलेल्या महिलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीणमध्ये नई किरण उपक्रम राबवण्यात येत आहे. कामठी तालुक्यातून पल्लवी राजूरकर डोंगरे यांनी 66.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. रोहिणी बाबूराव धुमणखेडे यांनी 62.40% गुणांसह द्वितीय क्रमांक, तर सोनू रमेश क्षीरसागर यांनी 62.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. विशेष बाब म्हणजे अनेक महिलांनी पहिल्याच किंवा दुसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केलं. कामठी तालुक्याचे गटविकास अधिकारी यावले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला गट शिक्षणाधिकारी संगीता तभाने मॅडम, महिला व बालकल्याण अधिकारी अलका खंते मॅडम, उमेदच्या मुख्य व्यवस्थापक मनीषा शेवाळे मॅडम तसेच तालुका आरोग्य अधिकारी सुरेश मोटे सर यांचे विशेष सहकार्य लाभले. सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम.